गोकुळ सोबत गोकुल. परिस्थिती बदलेल असं काय तिचे स्वप्न होते. बाळाच्या झाल्याच्यानंतर खूप आनंदात होती माझी मुलगी. खूप छान राहायची. बाळाला तर इतकी जीव लावायची, जपायची. बाळ झाल्याच्या नंतर थोडे दिवस चालू होतं. नंतर आता हे ज्यावेळेस ते करिश्माने मारलं, तिच्यावर खोटे नाटे आळ घेतले, ते दिराणी, सासूनी, नंदेनी आणि कामवाली नेहमी म्हणजे काय माझे असे संशय घ्यायचे, संशय घ्यायचे, काही पण असे बोलायचे तिला घालून पाडून. आणि असं 2 दिवस झालं, 3 दिवस झालं की एक बोलायची. शेवटचं बोलणं कधी झालं होतं, काय म्हणाले? 16 तारखेला सकाळी सासू संगे डबे घेऊन जा. सासू संगे ते नवल्यांचे जावई वारले होते, त्यांच्या इकडे भाकरी घेऊन जा. तर मग ठीक आहे म्हणलं. मला 7:30-8ला फोन आला होता. मला म्हणले 10 वाजेपर्यंत ते येतील, 9:30-10 पर्यंत त्यांच्या संगे जा म्हणले. ठीक आहे म्हणले. ते आले 10 वाजता. मी त्यांच्या संगे तिकडे गेले मनसरला. तर तिथे 2-2:30 वाजता फोन आला की मम्मी तू म्हणजे तिकडनं ते म्हणले असतील, फोन ज्याचा आला तो, की इकडे ये म्हणून. तर त्या फक्त आता अशा ह्या लेडीज बसल्यात, अशाच आम्ही सगळे बसलो होतो. त्यांच्यामध्ये फक्त म्हणाल्या की इथे एवढं सगळं बसले, ते मला आता लगेच येता येणार नाही, तुला कळतं का मी कुठं आलेली आहे. आणि ते पूर्ण काय बोलले असतील, त्या दोघी एकामागे एक उठून बाहेर गेल्या. त्याच्यानंतर आता थोडंफार कळाल्यानंतर त्यांनी पटकन निघायचं ना, त्यांनी तिथे खूप टाइमपास केला. म्हणजे मला इथे यायला 4:30, 4:15 वाजले होते. इथे घरात आल्याच्या नंतर आम्हाला लगेचच फोन आला की वैष्णवी गेली. 6 दिवस झाले. आज 6 दिवस झाले. आज त्या बाळाची काय अवस्था आहे, बाळ कुठे आहे ते पण आम्हाला माहिती नाहीये. खूप आनंदाने लग्न लावून दिलं. एवढं स्वप्नात पोरगी एवढी हौसाने सगळं करायची. आली की आता जाताना तिने स्वतःला साडी घेतली, सासूला सुद्धा साड्या घेऊन गेली. ती म्हणली मला साड्या वापरायला. पैशासाठी झालं असं सगळं पैशासाठी. इथून जाताना आता लग्नाच्या वेळेस आली ना, तर म्हणली मला साड्या घ्यायच्यात, तर पैसे दिले मी तिला. ती साड्या सुद्धा घेऊन गेली. तर प्लस सासूला सुद्धा साडी नेली त्याच्यामध्ये दिली, की परत तिने म्हणाय नको. काय सांगाल अजित दादांना? स्वतः ते लग्नात होते, कन्यादानाचे वेळेस होते. काय सांगाल? न्याय द्या, माझ्या मुलीला न्याय द्या. आज त्या नराधमाला शिक्षा करा. त्याला सोडायचं नाही, संपूर्ण कुटुंबाला सोडायचं नाहीये. शिक्षा ही जन्मठेपेची झाली पाहिजे पूर्ण कुटुंबाला.